श्री स्वामी समर्थ नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर तुम्ही पण सकाळी उठल्याबरोबर झाडून घेता का? जर झाडून घेत असताल तर तुम्ही कान खोलून ऐका. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला झाडूबद्दल अशा काही गोष्टी सांगणार आहे की त्या तुम्हाला माहीत होणं अगदी महत्त्वाचं आहे, अगदी गरजेचं आहे. जर तुमच्या घरामध्ये तुटलेला झाडू असेल तर त्याचा सहज उपाय आपण चांगला जर उपाय केला तर तो उपाय तुम्हाला करोडपतीसुद्धा बनवू शकतो. आणि जर आपण त्याचा उपयोग जर व्यवस्थित केला नाही तर आपल्याला भिकारीसुद्धा व्हायला टाईम लागणार नाही. जर तुमच्या घरामध्ये तुटलेला झाडू असेल आणि तो फेकण्या अगोदर हा व्हिडिओ तुम्हाला खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्या घरामध्ये जो झाडू असतो तर तो झाडू जो आहे तर तो आपलं नशीबसुद्धा बदलवू शकतो. इतकी ताकद त्या झाडूमध्ये असते, कारण त्याला लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं. जर आपण आपल्या घरामध्ये जो झाडू ठेवतो तो जर व्यवस्थित ठेवलेला नसेल, योग्य रीतीने ठेवलेला नसेल तर माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही. आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी प्रवेश करण्यापासून थांबते. तर पहा, आपण ह्या व्हिडिओमध्ये हे पण पाहणार आहोत की कोणता झाडू जो आहे तर तो आपल्यासाठी चांगला असतो. म्हणजेच जी झाडणी बनते पहा, ती चांगली असते की जो आपण नारळाचा झाडू असतो म्हणजे जो खराटा असतो तो चांगला असतो, की आपल्याकडे प्लॅस्टिकचे झाडूसुद्धा आजकाल बऱ्याच जण वापरतात तर तो चांगला असतो. याबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला भेटणार आहे. तर यामधली कोणती झाडू तुमच्या घरामध्ये धन घेऊन येऊ शकते आणि कोणती झाडू तुमच्या घरामध्ये दरिद्रता घेऊन येऊ शकते, याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत. तर पहा, बऱ्याच लोकांच्या डोक्यामध्ये असा प्रश्नसुद्धा असतो की घरातली लक्ष्मी म्हणजे घरातली सून हिने झाडू लावायला पाहिजे की त्या घरामध्ये जी नोकरानी कामाला येते तिने झाडू लावायला पाहिजे. याचं उत्तर देखील आपल्याला या व्हिडिओमध्ये भेटणार आहे. त्याचबरोबर जी काही झाडू आहे तर तो झाडू माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं, म्हणून त्याला साधारण अजिबात समजू नका. झाडूबद्दल जर आपण चांगल्या पद्धतीने झाडूची माहिती तुम्हाला असेल आणि त्या पद्धतीने तुम्ही घरामध्ये झाडू वावरत असताल तर तुम्ही करोडपतीसुद्धा होऊ शकता. परंतु तुमच्या घरामध्ये जो झाडू आहे तो झाडू घेताना किंवा तो झाडू कोणत्या पद्धतीचा आहे, कशा पद्धतीने ठेवायला पाहिजे, ह्याबद्दलची माहिती जर तुम्हाला नसेल तर तुम्ही कंगाल देखील होऊ शकता. जर तुमच्या आयुष्यामध्ये सुद्धा वारंवार संकट, वारंवार समस्या, अडचणी जर येत असतील तर त्या एक समस्या संपत नाही, लगेच दुसरी समस्या उत्पन्न होते. कारण अशा पद्धतीने सुद्धा होऊ शकतं की तुमच्या घरामध्ये जो झाडू ठेवलेला आहे तो कशा पद्धतीने ठेवलेला आहे किंवा कोणत्या प्रकारे ठेवलेला आहे. कारण अलक्ष्मीला जर आपण झाडू हा व्यवस्थित ठेवलेला नसेल किंवा झाडू आपण कोणत्या वेगळ्याच पद्धतीचा वापरत असेल तर ती आपल्या घरामध्ये अलक्ष्मीला आकर्षित करतो आणि अलक्ष्मी संकट, अडचणी, दारिद्र्य याचं प्रतीक मानली जाते. जर तुमच्या घरामध्ये सुद्धा सारख्या समस्या निर्माण होत असतील, एक समस्या निर्माण झाली की लगेच दुसरी निर्माण होत असेल, पहिली जाती नाही की लगेच दुसरी निर्माण होत असेल, सारखं संकट, अडचणी, दोष तुमच्या घराला जर लागलेले असतील आणि त्यामुळे तुमच्या घरामध्ये धनहानी होत असेल, म्हणजे तुमच्या घरातला जो पैसा आहे तर तो टिकत नसेल, तो आला की कोणत्या ना कोणत्या मार्गाने घरातून बाहेर निघून जात असेल आणि आपले स्वतःची कमाई कमी आणि खर्च जास्त जर होत असेल आणि तर मग तुम्हाला असा विचार करायचा आहे की तुमच्या घरामध्ये कोणत्या ना कोणत्या गोष्टी ह्या नक्कीच बिघडलेल्या आहेत आणि त्या ठीक करण्यासाठी आपल्याला हे छोटे छोटे जे काही उपाय असतात किंवा ज्या काही छोट्या छोट्या गोष्टी असतात त्याकडे आपण दुर्लक्ष करतो. तर ह्या छोट्या छोट्या गोष्टीकडे जर आपण दुर्लक्ष न करता काही गोष्टी समजून घेऊन आपण त्या पद्धतीने जर केल्या तर आपल्या घरातील जी धनहानी आहे तर ती होण्यापासून रोखली जाते. बऱ्याच वेळा काय होतं की आपण स्वतःच आपल्या निगेटिव्ह विचारामुळे आपल्या घरामध्ये निगेटिव्ह एनर्जी पैदा करत असतो आणि आपण काही गोष्टींकडे लक्ष देत नाही. आता झाडूच पहा, झाडू ही एकदम साधारण गोष्ट आहे, परंतु त्या गोष्टीकडे जर आपण दुर्लक्ष केलं तर याचा परिणाम आपल्या जीवनावर नक्कीच होत असतो. जर आपण झाडूचा योग्य पद्धतीने वापर केला, योग्य पद्धतीने तिला ठेवलं किंवा योग्य पद्धतीचा झाडू जर आपण वापरला तर आपल्या घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी येत असते, सकारात्मक ऊर्जा मोठ्या प्रमाणात प्रवाहित होत असते. तर ह्या भागदौडच्या जीवनामध्ये म्हणजेच आता सध्या सर्वजण नोकरीला जात असतात किंवा धावपळ असते सकाळची, तर अशा वेळेमध्ये काही गोष्टींकडे आपण लक्ष देत नाही.
खरी गोष्ट तर ही आहे की आपली ही जग जे आहे जेव्हा निर्माण झालेलं आहे, म्हणजेच तेव्हापासून ते आत्तापर्यंत असं एकही घर नाही की त्या घरामध्ये झाडू मारला जात नाही. प्रत्येक घरामध्ये झाडू आहे आणि प्रत्येक घरामध्ये तो मारलासुद्धा जातो. परंतु फरक फक्त एवढाच आहे की हा झाडू जो आहे तर तो काही लोक चुकीच्या पद्धतीने वापर करतात आणि काही लोक योग्य पद्धतीने वापर करतात. आणि जे लोक चुकीच्या पद्धतीने झाडू वापरतात त्या घरामध्ये दारिद्र्य निर्माण होते, आणि योग्य पद्धतीने जर आपण झाडूचा वापर केला तर त्या घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी येते आणि त्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी ही यायला सुरुवात होते. जर तुम्ही झाडू तुम्हाला घ्यायचं आहे तर तुम्हाला जर सकाळी जर झाडून घेणं शक्य नसेल तर तुम्ही कमीत कमी संध्याकाळी म्हणजे संध्याकाळच्या वेळी म्हणजेच ज्यावेळेस माता लक्ष्मी घरात प्रवेश करते त्या वेळेच्या अगोदर म्हणजेच तुम्हाला 4-5 वाजताच झाडू हा तुमच्या घरामध्ये लावायचा आहे. आणि जर तुम्ही कचरा हा एकत्र केलेला असेल म्हणजेच तो एकत्र आणून जमवलेला असेल आणि तो कचरा कृपा करून तुम्ही संध्याकाळच्या वेळी घराच्या बाहेर फेकू नका. आता झाडू जर तुम्हाला खरेदी करायचा असेल तर तो कोणत्या दिवशी खरेदी करायचा, कोणत्या वेळेमध्ये खरेदी करायचा हे सुद्धा खूप महत्त्वाचं असतं. कारण काही दिवस असे असतात की त्या दिवशी झाडू हा खरेदी करायचा नसतो. आता बघा, तुमचा झाडू जुना झालेला आहे आणि तो तुम्हाला घराच्या बाहेर फेकायचा आहे, तर तो कोणत्या दिवशी फेकायचा आहे आणि कोणत्या दिवशी तुम्हाला नवीन झाडूचा प्रयोग घरामध्ये करायचा आहे. तर नवीन झाडू घरामध्ये तुम्हाला जर यूज करायचा असेल तर तो शनिवारचा दिवस अतिशय शुभ मानला जातो. शनिवारच्या दिवशी घरामध्ये झाडू हा नवीन तुम्हाला म्हणजे मारायचा सुरुवात करायची आहे. तर पहा, सोमवार, बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार हे जे दिवस आहेत ना, तर हे दिवस अगदी साधे म्हणजे सौम्य दिवस मानले जातात. आणि या दिवसामध्ये तुम्ही चुकूनही झाडू खरेदी करायचा नाही. तुम्हाला झाडू खरेदी करायचा असेल तर तो रविवारी, मंगळवारी आणि शनिवारी या 3 दिवसामध्ये तुम्हाला हा झाडू जो असतो तो नवीन खरेदी करून आणायचा असतो. कारण हे वार क्रूर वार आहेत आणि या दिवशी आपण झाडू खरेदी करणं हे खूप फायदेमंद आपल्यासाठी ठरत असतं. पहा, एखादा त्योहार आहे, दीपावली असेल किंवा एखादा त्योहार आहे, त्या दिवशी जर तुम्ही घरामध्ये झाडू खरेदी करून आणला तर त्याचे खूप शुभ आणि लक्की परिणाम तुम्हाला होत असतात. ते तुम्हाला विचारसुद्धा तुम्ही करू शकणार नाही, इतके शुभ परिणाम ते देतात. जर आपण सोमवारी झाडू खरेदी करून आणला तर आपल्या घरामध्ये धनहानी व्हायला सुरुवात होते. तसेच तुम्ही जेव्हा नवीन झाडू खरेदी करून आणलेला आहे आणि तो झाडू तुम्हाला घरामध्ये यूज कोणत्या दिवशी करायचा, तर तुम्हाला शनिवारच्या दिवशी घरामध्ये वापरायला सुरुवात करायची आहे. यामुळे काय होईल की तुमच्या घरामध्ये धनसंपत्ती यायला सुरुवात होईल, माता लक्ष्मी तुमच्या घराकडे आकर्षित होईल आणि घराची भरभराट व्हायला सुरुवात होईल. तसेच तुम्हाला आता मी हे सांगणार आहे की तुम्हाला झाडू हा कोणत्या दिशेला ठेवायचा आहे आणि कोणता असा कोना आहे की त्यामध्ये तुम्हाला झाडू हा चुकूनही ठेवायचा नाही. तर आपण ज्यावेळेस पूजा घर बनवत असतो, ही पूजा घर बनवताना आपण ईशान्य दिशेला बनवत असतो, कारण त्या दिशेला देवांचा वास असतो. आणि ती दिशा म्हणजेच आपली उत्तर आणि पूर्व दिशा असते आणि त्याच्यामधला जो असतो तो ईशान्य कोपरा असतो. आणि मग त्या ठिकाणी आपल्याला चुकूनही त्या कोपऱ्यामध्ये झाडू हा ठेवायचा नाही. आणि आपल्याला पूजा रूममध्ये चुकूनही झाडू ठेवायचा नाही, कारण त्या रूममध्ये जर आपण झाडू ठेवला तर आपल्या घरामध्ये खूप मोठे संकट यायला सुरुवात होतील. त्यामुळे चुकूनही आपल्याला त्या रूममध्ये ठेवायचं नाही. आता तुम्हाला सगळ्यात चांगली गोष्ट सांगते ती म्हणजे झाडू ठेवायची, ती म्हणजे दक्षिण आणि पश्चिम यांचा जो कोन आहे तर त्या ठिकाणी तुम्ही झाडू हा ठेवू शकता. म्हणजेच नैऋत्य दिशेला तुम्ही झाडू हा ठेवू शकता. नैऋत्य दिशेला जर आपण झाडू ठेवला तर आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा प्रवेश व्हायला सुरुवात होते. घरातील जो मालिक आहे तर त्याची जी जागा आहे तर ती नैऋत्य कोन म्हणून ओळखली जाते. आणि त्या ठिकाणी जर आपण झाडू ठेवला तर तो घरातील मालक जो आहे तर तो त्याची भरभराट व्हायला सुरुवात होते, त्याची दिन दुगणी रात चौगुणी तरक्की व्हायला सुरुवात होते. आता तुम्हाला घरामध्ये झाडू हा कोणत्या वेळेमध्ये लावायचा आहे आणि कोणत्या वेळेमध्ये पोछा लावायचा आहे. तर पहा, जी व्यक्ती रात्री जर आपल्या घरामध्ये झाडू लावत असेल, घर साफ करत असेल, तर त्या व्यक्तीच्या घरामध्ये दरिद्रता ही नक्कीच प्रवेश करते.
आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे आपलं घर अगदी स्वच्छ नीटनाटके ठेवणे. आपल्या घरामध्ये जर स्वच्छता असेल, त्या घरामध्ये माता लक्ष्मी ही निवासस्थान बनवत असते. म्हणूनच आपल्या घरामध्ये नेहमी स्वच्छता असावी. घर साफ सुथरे आणि व्यवस्थित जर असेल तर त्या घरामध्ये माता लक्ष्मी ही प्रवेश करत असते. कारण स्वच्छ ठिकाण हे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे. आणि बघा, एखादी व्यक्ती ही जर कामाला जात असेल आणि तिला घरामध्ये दिवसभरामध्ये झाडू घेणं जर वेळेत जमत नसेल, तर समजा तिची मजबुरी आहे की तिला संध्याकाळी रात्री झाडू घ्यावा लागत असेल, तर त्या व्यक्तीने झाडू जरी घेतला तरीसुद्धा तो कचरा घराच्या बाहेर फेकू नये. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे ज्यावेळेस आपण झाडू काढतो त्यावेळेस आपला पाय हा झाडूला लागता कामा नये. आणि चुकून जरी आपल्याकडून झाडूला पाय लागला गेला तर लगेचच आपल्याला त्याची माफी मागायची आहे. म्हणजेच आपल्याला त्याची पाया पडायचं आहे. म्हणजेच लगेच आपल्याला त्या झाडूचं दर्शन घ्यायचं आहे. कारण चुकून जर आपल्याकडून झालं असेल तर ते चूक मानली जात नाही. आणि पाय जर आपल्याला लागला आणि आपण दर्शन जर नाही घेतलं तर आपल्या घरामध्ये अलक्ष्मी प्रवेश करते. लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही. तर याचं वैज्ञानिक कारणसुद्धा तुम्हाला सांगते. ते म्हणजे काय, जर आपण आपल्या पायाने जर झाडूला टच केलं तर त्या झाडूचे जे काही किटाणू असतील ते सुद्धा आपल्या अंगामध्ये प्रवेश करतात. म्हणजेच ते आपल्या शरीराला टच होतात आणि त्यामुळे आपल्याला आजारपणसुद्धा येऊ शकते. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, ज्यावेळेस आपल्या झाडू पायाला लागतो आणि आपल्या पायाला ते किटाणू लागतं ते आपल्या सगळ्या घरामध्ये होतात. आपण सर्व ठिकाणी पाय घेऊन मिरवत असतो आणि म्हणूनच अलक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करते. म्हणूनच आपल्याला झाडूचं दर्शन घ्यायचं आहे. आणि जर ते तसं होऊ नये यासाठी आपल्याला झाडूला पाय हा चुकूनही लागू द्यायचा नाही. त्यानंतर तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे काय, की तुमचा झाडू जो आहे तर तो कधीही कुणी तुमच्या घरी आला की त्याला दिसला नाही पाहिजे. म्हणजेच तो लपून ठेवायचा असतो. झाडू हा कधीच मोकळ्या जागेत ठेवायचा नाही. आता बरेच जण असा विचार करतील की झाडू ठेवायचं तरी कुठे, आपण जर झाडू पलंगाच्या खाली ठेवता येईल का, तर अजिबात नका, असं अजिबात करू नका. कारण पलंगाच्या खाली जर आपण झाडू ठेवला तर आपल्या घरातील जे धन आहे, जे धान्य आहे तर ते संपायला सुरुवात होते. त्यामुळे आपल्याला तसं करायचं नाही. तर झाडू हा आपल्याला अशा ठिकाणी ठेवायचं आहे ज्या ठिकाणी तुमच्या घरामध्ये कुणी आल्याच्या नंतर त्याचं लक्ष जाणार नाही त्या झाडूकडे, त्याची बाहेरच्यांची नजर त्या झाडूवर पडणार नाही. अशा ठिकाणी तुम्हाला तो झाडू लपवून ठेवायचा आहे. त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये जर अचानक लहान मुलगा झाडू लावायला लागला तर याचं जे रहस्य आहे ते म्हणजे तुमच्या घरामध्ये कुणीतरी पाहुणे येणार आहेत. तर पहा, सूर्य उगवण्याच्या अगोदर जर आपण घरामध्ये पोचा मारला तर तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी नक्कीच निवास करत असते. त्याचबरोबर अगोदरच्या काळामध्ये असं सांगितलं होतं की आपल्या गुरुवारच्या दिवशी घरामध्ये फरशी पुसायची नसते. तर गुरुवारच्या दिवशी जर आपण घरामध्ये फरशी पुसली तर माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होत नाही आणि आपल्या घराची धनहानी होते. आणि पहा, जर तुम्हाला या दिवशी शक्य नसेल की तुम्हाला घरातली फरशी पुसण्याशिवाय जमणारच नाही, तर मग त्या पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकून तुम्ही थोडंसं घराची फरशी पुसू शकता. परंतु गुरुवारच्या दिवशी शक्यतो फरशी पुसली जात नाही. तुम्ही दररोजच्या फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये मीठ आणि थोडीशी हळद टाकून तुम्ही घराची फरशी ही पुसू शकता, जेणेकरून तुमच्या घरातील जी नकारात्मकता आहे तर ती नष्ट होऊन जाईल. आता बघा, बऱ्याच वेळा काय होतं की आपल्या घराचं गेट आहे ते उघडं राहतं आणि आपल्या घरामध्ये गाय किंवा मग कुत्रं किंवा मग मांजर अशा पद्धतीने प्रवेश करत असतात. आणि आपण ज्यावेळेस घरातून त्यांना हकलायला जातो आणि त्यावेळेस आपल्याला चुकूनसुद्धा झाडूचा उपयोग करायचा नाही, झाडूने त्यांना मारायचं नाही. त्याचबरोबर तुमच्या घरातून तुमची मुलं शाळेत जात आहेत किंवा मग पती हे कामावरती जात आहेत किंवा कोणतीही व्यक्ती घरी आलेली आहे आणि ती गावाकडे किंवा गावाला घेऊन जाणार आहे, तर तुम्हाला चुकूनही अर्धा तास झाडू लावायचा नाही. हे असं अजिबात तुम्हाला करायचं नाही. असं केल्याने असं म्हटलं जातं की मृत्यूचा संकेत त्यातून येतो. त्यामुळे अशा पद्धतीने घरातून जेव्हा कोणी व्यक्ती आपल्या घराच्या बाहेर जाईल त्यावेळेस लगेचच तुम्हाला झाडू हा घरातून लावायचा नाही किंवा पोचा हा मारायचा नाही. तसेच झाडू हा उभा करून ठेवायचा नाही. कारण झाडू हा उभा करून ठेवला का आपण लक्ष्मीला लटकवल्यासारखं होतं. त्यामुळे तसं आपल्याला करायचं नाही. बरेच भिंतीच्या साईडला झाडू उभा करतात, तर ते असं अजिबात करू नका. तर असं अजिबात करू नका. त्याचबरोबर ज्यावेळेस तुम्ही नवीन घरामध्ये प्रवेश करणार आहात तेव्हा तुम्हाला गृहप्रवेश करायचा आहे, त्यावेळेस तुमच्यासोबत तुम्हाला झाडू हा अवश्य नवीन खरेदी करून घेऊन जायचा आहे, जेणेकरून तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी प्रवेश करेल. तसेच असं म्हटलं जातं की सूर्यास्ताच्या नंतर झाडू घरामध्ये लावला नाही पाहिजे. जर घरामध्ये आपण सूर्यास्तानंतर झाडू लावला तर या वेळेमध्ये भरपूर तोटके किंवा काहीतरी
तंत्रमंत्र क्रिया केल्या जातात आणि ते आपल्या घरावर होऊ नये यासाठी आपल्याला त्या वेळेमध्ये झाडू हा लावायचा नाही. जर तुमच्या घराला कोणाची नजर वगैरे लागलेली असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, रात्री झोपल्यापूर्वी तुम्हाला तुमच्या दारामध्ये झाडू ठेवायचा आहे. घराच्या बाहेर तर जी काही निगेटिव्ह एनर्जी असते ती त्या झाडूमध्ये सामावत असते, परंतु तुम्हाला सकाळी उठल्यानंतर लगेच तो झाडू तिथून उचलायचा आहे आणि तो झाडू लगेच तुम्हाला लपवून ठेवायचा आहे. कुणाच्याही नजरेत तो येऊन द्यायचा नाही. त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी, घरामध्ये माता लक्ष्मी प्रवेश करावी यासाठी अजून एक उपाय तुम्हाला सांगते. तो म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, एखादा त्योहार असेल त्या दिवशी किंवा मग काही शुक्रवार असेल किंवा मग कोणताही शुभ कार्य असेल किंवा शुभ दिन असेल, त्या दिवशी काय करायचं आहे की तुम्हाला 3 झाडू खरेदी करायचे आहेत आणि पहाटे 4:30 वाजता तुम्हाला तुमच्या जवळ असणाऱ्या मंदिरामध्ये जाऊन ते झाडू तुम्हाला दान करायचे आहेत. तर पहा तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्हाला जर शुक्रवारी हा उपाय करायचा असेल तर तुम्हाला आदल्या दिवशी झाडू खरेदी करून आणायचे आहेत 3. रात्रभर तुम्हाला तुमच्या घरात ठेवायचे आहेत. दुसऱ्या दिवशी ब्रह्ममुहूर्ता उठून पहाटे अंघोळ करून तुम्हाला 4:30 वाजता तुमच्या जवळ असणाऱ्या मंदिरामध्ये गुप्तपणे कुणालाही न दिसता ते झाडू तिथे ठेवून यायचे आहे, गुप्तदान करायचं आहे. असं केल्याने सुद्धा तुमच्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी आणि माता लक्ष्मी ही प्रवेश करते. घरामध्ये खूप साऱ्या भरभराट व्हायला सुरुवात होते. तर चला, अशा पद्धतीने जे काही तुम्हाला मी छोटे छोटे गोष्टीच्या झाडूबद्दल सांगितले आहेत त्या नक्की लक्षात ठेवा आणि त्याच पद्धतीने झाडूचा उपयोग हा तुम्हाला करायचा आहे. तर चला, इथेच थांबवते माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.